सर्वसामान्यांना परवडणारा म्हणजे तो म्हणजे वडापाव आणि तोच वडापाव आता रेल्वे स्थानकामध्ये 13 रुपयाऐवजी 8 रुपयाला विकला जाणार आहे। आपण सध्या उपहारगृहा ठिकाणी आहोत ठाणे स्थानकाच्या आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक लोक सर्वसामान्यांचा परवडणारा म्हणजे तो वडापाव या ठिकाणी खाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर कोकण सरबत असेल लिंबू सरबत असेल त्याच्यामध्ये देखील 1 रुपयाने जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे। जिथं 200 जिथं 200 मिली जे आहे ते कोकम सरबत आणि सरबत असेल ते देत होते ते कुठं आता 150 मिली अनुसार दिले जाणार आहे। पाहायला गेलं तर वडापावची किंमत जी आहे ते वाढत आहे। 5 रुपयाचा जिथं वडापाव विकला जात होता त्या ठिकाणी आता वडापाव जो आहे तो 13 रुपयाची आता 8 रुपयाला विकला जाणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा हा वडापाव आता रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला महाग होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी ज्या सर्वसामान्यांसाठी जो वडापाव जो आहे तो वाढ जी झालेली आहे पाहायला गेली एकीकडे महागाई असेल तर दुसरीकडे महागाईची झळ आता ह्या सर्वसामान्यांना पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अनेक लोक नक्कीच वडापाववरती ताव मारत असतात आणि या वडापाव खाण्यासाठी अनेक लोक स्थानकमध्ये येत असतात। काय सांगाल वडापाववरती तुम्हाला या ठिकाणी काही जण आहेत ते वडापाव खाताना दिसतात तर काही घेताना देखील दिसत आहेत, काही महिला देखील आहेत। त्यामुळे नक्कीच काय सांगाल वडापावची किंमत आता महाग होणार आहे। 13 रुपयाऐवजी तुम्ही आता खरेदी केलेला आहे त्यामुळे 8 रुपये होणार आहे। काय सांगाल काही ताई आहेत त्या स्वतः खाण्यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे नक्कीच कुठेतरी हा जो वडापाव असेल त्याचबरोबर आता रेल्वे स्टॉलवरती शेवपुरी असेल व्हेज हॉटडॉग दाबेली चायनीज भेळ व्हेज पफ व्हेज चीज टोस्ट सँडविच आदींचा समावेश देखील केला जाणार आहे। दाबेली देखील आता या ठिकाणी विकली जाणार आहे। चायनीज भेळ असेल व्हेज हॉटडॉग यांच्या देखील ज्या किमती आहेत त्यामध्ये देखील काही प्रमाणात वाढ होऊ शकते। त्यामुळे नक्कीच कोल्ड्रिंक्स असतील पेय असेल वडापाव असेल अशा खाद्यामध्ये आता कुठेतरी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा जो वडापाव जो तो आता या स्थानिक संघ असेल त्या स्थानिक संघाच्या बाहेर जो 20 ते 25 रुपयापर्यंत विकला जात आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता या खवयांना कुठेतरी नाराजी दिसून येणार आहे। त्यामुळे नक्कीच या शेवपुरीचं देखील या ठिकाणी दिली जाणार आहे। सध्या तरी शेवपुरी देत आहे। त्याचबरोबर काही व्हेज प्रकारचे पदार्थ देखील या ठिकाणी विकले जाणार आहे। दाबेली सारखा पदार्थ देखील आता रेलवे स्थानक मध्ये दिला जाणार है। भाऊ वडापाव खाते आप? अभी 13 रुपए का वडापाव भी 8 रुपए में होने वाला है। किस तरह से देखिए सबको परवड़ने वाला है कि वडापाव रहता है? वडापाव रहता है। हाँ, महंगाई होने वाली है, महंगाई बढ़ने वाली है। महंगाई ज़्यादा क्यों हो रहा है इसके लिए तो कम होना चाहिए। 10 रुपया का जगह में अभी 15 रुपया हुआ, 15 रुपया का जगह में अभी 18 रुपया होने जा रहा है। परवड़ेगा आपको कुछ वडापाव अभी 13 रुपए का वडापाव अभी 8 रुपए में बेचा जाएगा तो हो रहा ना? परवड़ेगा आपको? नहीं होगा महंगाई कम करनी चाहिए, करना चाहिए। नक्कीच वडापाव खातो आपण सर्वसामान्य माणूस। 13 रुपयाचा वडापाव आता 8 रुपयाला रेल्वे स्थानकात विकला जाणार आहे। बाहेर तो 20 ते 25 ला विकला जातो। तोच वडापाव 5 रुपयामध्ये मिळत होता। महागाईमुळे कुठेतरी झळ बसते। महागाई खूप झालेली आहे आणि ही परवडत नाहीत आणि याच्यात वडापाव हा 15 ला आहे, इथे 20-25 रुपयात 5 रुपये अजून वाढवलेले आहेत। त्यामुळे आणि वडापाव सुद्धा एकदम थंड पदार्थ भेटतो आणि गरम नाहीये। बाकी ठिकाणी कसं गरम गरम देतो लोकांना टेस्ट भेटते, आता इथं टेस्ट नाहीये काही नाही आणि वडापाव एकदम अगोदरच बनवलेले असतात त्यामुळे ते खायला कसं तरी वाटतं। नक्कीच चांगली चव पण त्याचबरोबर दाबेली देखील आता येणार आहे, अनेक पदार्थ देखील विकले जाणार आहे। कसं असणार? कचराच असणार। का कारण काय म्हणजे काय अजून आम्ही कधी एक्सपेक्टच नाही करू शकत काय चांगलं। मी तर लहानपणापासून बघतोय। पण वडापाव जो वाढणार आहे त्यामुळे कुठेतरी ह्यामुळे महागाईची झळ आणि दुसरीकडे सर्वसामान्यांना परवडणारा वडापाव कुठेतरी नाराज लोक दिसतात। ऑब्व्हियसली ना, ऑब्व्हियसली। अहो मी सुरू केलेलं 1.5 रुपयात, आज तो झाला 25 रुपयाचा। आता पुढे किती पैसे आपण कमवणार आणि काय मिडल क्लास माणूस कसा जगणार, इम्पॉसिबल आहे। आता काय बोलू पण नाही शकत ना। आणि या पुढे आपण व्हेज हॉटडॉग असेल व्हेज टोस्ट सँडविच असेल त्याचबरोबर भेळपुरी तसंच शिवपुरी अशा देखील गोष्टी आणि दाबेली असं सर्वांचा समावेश नव्याने होत आहे। नवीन वाढणार आहेत का? नवीन म्हणजे ते नवीन आता स्टॉलवरती विकण्यासाठी चायनीज भेळ देखील येणार आहे। ओके, काय वाटतं अशा प्रकारचे पदार्थ देखील येत आहेत? ओके, मग आय कॅन टॉक अबाउट दॅट। ओके काहींचं म्हणणं आहे की जे वडापाव जो आहे तो महाग होणार आहे, तर कुठे ते परवडणारा नाहीये। अनेक लोक जे ते ठाणे स्थानकामध्ये येत असतात आणि या ठिकाणी वडापाव खात असतात। त्यामुळे आपण काही ग्राहकांना देखील समोसा घेतलेला आहे। सर काय सांगाल वडापाव जो आहे तो 13 रुपयाचा 8 रुपयाला होणार आहे, महागाईमुळे झळ पोचणार आहे, एकंदरीत परवडणारा वडापाव जो आता महाग होणार आहे कसं बघतो? नाही परवडणार नाही। 12 रुपये आहे तेच योग्य, कारण गोरगरिबांच्या मेहनतीचा पैसा आणि गोरगरिबांना म्हणजे परवडलं पण पाहिजे।
आज यांनी रेट वाढवून चुकीचं आहे माझ्या मताने. तोच वडापाव 5 रुपयामध्ये मिळत होता, तो आता समोसा असेल, वडापाव असेल, ते आता महागाईच्या दिशेने वळत आहे. ठाणे स्थानक असेल, ठाणे स्थानकाच्या बाहेर अजून याच्या पटीने जास्त महाग भेटतो. हो, 20 रुपये 25 रुपये असे रेट आहेत. समोसा असो, वडापाव असो, साईज छोटी राहते, पाव छोटे राहतात, पैसे जास्त घेतात ते लोक. अजून काही स्वादिष्ट पदार्थ जे येणार आहे ठाणे स्थानकात, दाबेली असेल, व्हेज हॉटडॉग असेल, व्हेज चीज टोस्ट सँडविच असेल, असा आदींचा समावेश यामध्ये करण्यात आला. चायनीज भेळ देखील असेल, विविध स्वरूपाचे आता पदार्थ खायला मिळणार आहे. ते छानच आहे, पण गरिबांना परवडेल असे, कारण इथं प्रत्येक जण कमी म्हणजे वर्ग कमी वर्गातलाच आहे. कोणाचे हाय प्रोफाईलवाला नाही की जेणेकरून यांना पण गोरगरिबांना पण परवडलं पाहिजे. ते त्या हिशोबाने यांनी रेट ठेवले तर योग्यच आहे. ओके, नक्कीच परवडणारा असा वडापाव पाहिजे. अजून काही लोक आहेत, आप वडापाव खाते हैं, यहाँ के हर एक पब्लिक वडापाव खाते हैं, कम सस्ते में मिलता है. वो 13 रुपये का वडापाव अभी 18 रुपये में होने वाला है. और इसमें भी और कुछ चीज़ें है, दाबेली रहेगा, कुछ वेज की चीज़ें रहेंगे, वो भी यहाँ पे बढ़ोतरी में दिखने वाली है. तो सर ये बढ़ोतरी में दिखने से मतलब कैसे, जो कोई लोग हैं यहाँ पे जो रेलवे से जो ट्रैवलिंग करते हैं वो कम, मतलब उनका सैलरी कम रहता है. किसी का 12,000 रहता है, किसी का 10,000 रहता है, या किसी का 50,000 रहता है. तो यहाँ पे खाने का मतलब यही रहता है कि जब 13 रुपये में वड़ा पाव मिलता है तो वो 10 बार खा सकता है, और वही 18 रुपये में होता है तो 10 बार खाता है ना, वो दो बार खाएगा. तो उसका मतलब वो पेट है ना, वो भर नहीं जाएगा उसमें. सोचना भी पड़ता है उनको. हाँ, सोचना पड़ता है, 100% सोचना पड़ता है. नक्कीच काही लोकांचं म्हणणं आहे की विचारपूस करूनच आपण घ्यायला लागतो. भले महागाई वाढत असेल तर दुसरी झळ या वडापावावरती पडणार आहे. त्याचबरोबर अनेक ज्या वस्तू वाढणार आहेत त्या संदर्भात देखील अशा चांगल्या गोष्टी या ठिकाणी ठेवत असेल तर स्वच्छता देखील ठेवावी असं देखील या ठिकाणी ग्राहकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात जो वडापाव आहे सर्वसामान्य परवडणारा 13 रुपयाचे आता 18 रुपयाला झाला आहे. त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात इथं महागाईची झळ सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश तुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.